पंचप्पा अर्जुन काळे वय 48 वर्ष व पत्नी अंबुबाई पंचप्पा काळे वय 40 वर्ष दोघेही राहणार मजरेवाडी सोलापूर असून आम्ही दिनांक 12/7/2022 रोजी मनप्पुरम फायनान्स शाखा एसटी स्टँड येथील आमच्या मालकीचे 752.600 ग्राम वजनाचे सोने गहाण ठेवून त्यावर आमच्या गरजेनुसार 4,80,000 रुपये इतके कर्ज काढले होते व ते पैसे माझ्या सिद्धेश्वर सहकारी बँक शाखा होडगी रोड या खात्यावर जमा झाले। परत माझ्या पत्नीच्या नावे दिनांक 9/7/2022 रोजी वरील फायनान्सकडून 366.500 ग्राम वजनाचे सोने गहाण ठेवून गरजेनुसार 2,36,774 इतकी रक्कम काढून माझ्या सिद्धेश्वर सहकारी बँक शाखा होडगी रोड या खात्यावर जमा झाली। वरील सोने सोडविण्यासाठी गेलो असता आम्हाला तुमच्या खात्यावर रक्कम रुपये 26,980 व पत्नीच्या नावे 12,873 रुपये इतकी निघत आहे। त्यांना म्हणालो आम्ही हे वरील रक्कम उचललेली नाही, त्याच्यावर तुम्ही बोगस सह्या करून काढलेले आहे, त्याच्यावर आमची सही आहे का, फोटो आहे का, OTP नंबर आहेत का, आमच्या कोणत्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे ते दाखवा। ऑनलाईन असेल तर फायनान्स 2 लाखच्या वरील रोख रक्कम देत नाही, मग त्यावर सही दाखवा, तीही दाखवत नाहीत, रेकॉर्डही दाखवत नाहीत। मला 3 वर्षापासून हेलपाटे मारून थकलेलो आहे। शेवटी मी पोलीस आयुक्त यांना 27/10/2025 रोजी तक्रार दाखल केली होती। त्याच्या अगोदर सुद्धा फौजदार चावडी पोलीस स्टेशनने कोर्टात जाऊन न्याय मागा असे सांगितले होते, तरी मी फौजदार चावडी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर 4 महिने झाले तरी माझ्या अर्जाचा विचार पोलीस API खंडागळे केलेला नाही, साधी दखलही घेतलेली नाही। मागील 2020-21चे रेकॉर्ड जमा करून माझी केस फाईल करून टाकलेली आहे। मला विश्वासाने बोलावून त्याच्यावर सही राहिलेली आहे असे म्हणून फसवून सही घेतलेली आहे। परत मी 17/2/2026 रोजी पोलीस आयुक्त यांना सविस्तर हकीकत फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांना सांगून रीतसर तक्रारी अर्ज दिलेला होता। परत माझ्या पत्नीने 23/2/2026 रोजी पोलीस आयुक्त यांना तक्रारी अर्ज देऊन 27/10/2025च्या अर्जानुसार API खंडागळे मला चौकशीसाठी न बोलवता विचारपूस न करता अर्ज फाईल केलेली आहे म्हणून मी ही तक्रार दिलेली आहे। त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी। सध्या API खंडागळे यांच्या विरोधातील अर्ज गुन्हे शाखा फौजदार चावडी दराडे साहेबांकडे आहे। परत API खंडागळे यांनी पूर्वीचे तपास अधिकारी व फायनान्सचे अधिकारी यांनी संगनमताने 17/2/2026 रोजीची केस फाईल करण्याच्या तयारीत आहेत। तर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून लक्ष्मी मार्केट शाखेचा व स्टँडच्या शाखेचा काही संबंध नाही असे खोटे आमच्यावर बनाव रचून आमचे सोने अडकून टाकलेले आहे, तरी आम्हाला आमचे सोने परत कसे मिळेल व कसा न्याय मिळेल हा आम्हाला प्रयत्न करावा ही विनंती।